काल एक निर्भया 12 वर्षाची आहे, तिची आई आणि ती पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आली होती. तिच्या मित्रांनी तिचे काही न्यूड फोटो हे व्हायरल केल्यासंदर्भात त्यांची तक्रार होती. त्यावरनं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि त्या निर्भयाकडे चौकशी करताना असं निदर्शनास आलं की तळेगावमधील एका कॅफेमध्ये एका मुलाने त्याला सोबत नेलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्यावर एक लैंगिक अत्याचार केलेत. त्या संदर्भात चौकशी करत असताना असं लक्षात आलं की त्या कॅफेमध्ये हा असा प्रकार चालतो. त्यावरून त्या कॅफे मालकाला, कोझी कॅफे म्हणून आहे, त्याचा जो मालक आहे शिंदे, याला त्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि जी निर्भया आहे तिच्यावर जे अत्याचार करणारी मुलं आहेत त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर, आता याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो देह व्यापार चालतो, म्हणजे हायवे लगत बऱ्याचशा महिला उभ्या आहेत, तर त्या संदर्भात आपण कुठल्या प्रकारे कारवाई करताय? अशा तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त आहेत. त्यावरून पोलिसांनी 2025मध्ये 25 गुन्हे दाखल केलेले आहेत पीटा ॲक्ट अंतर्गत. तसेच आजपर्यंत 2026मध्ये आम्ही वेळोवेळी कारवाया करून 8 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढे असा कुठलाही प्रकार चालणार नाही याकरता आम्ही काळजी घेत आहोत. पण हा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे का? निश्चितच आम्ही प्रयत्न करतोय, कारण बीट मार्शल आहे, दामिनी पथक आहे. ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रकार यापूर्वी आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी प्रभावीपणे गस्त करून असे कोणीही त्या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून असा कुठलाही म्हणजे गैरप्रकार होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.